नमस्कार, मी अमोल पुरकर, वेलकम सीड प्रतिनिधी. आपण आलो वेलकम सीडची पपयाच्या प्लॉटवर. भाऊंनी लागवड केली. भाऊंकडनं जाणून घेऊ कशी राहील व्हरायटी. भाऊ नमस्कार. नमस्कार. आपलं नाव सांगा. दीपक हिमतराव पाटील. गाव चौपाड, तालुका जिल्हा नंदुरबार. बरं भाऊ, ही पपई लागवड केली. कोणतं वाण लागवड केलं तुम्ही? हे वेलकमचं 46 नंबर. वेलकम 46. आणि किती क्षेत्र लागवड आहे? हे 6 एकर. 6 एकर पूर्ण वेलकम 46. बर, कधीची लागवड आहे ही? 28 एप्रिल. 28 एप्रिल. बर, म्हणजे एक 6-6.5 महिने झाले प्लॉटला लावून. बरं, तुम्ही दरवर्षी पपई लावतात? बरोबर. तर काय वाटतं, तुम्ही ही ह्याच वर्षी व्हरायटी लावली ना? हो, याच वर्षी. बरं, काय वाटतं त्या तिचं कॅरेक्टर किंवा झाड वगैरे कशी काय ग्रोथ आहे तिची? ही ना 786 आम्ही दरवर्षी प्रमाणे लावतो. बरोबर. पण तिच्यात जे सेटिंग वगैरे येते ना, तिच्यापेक्षा हिला सेटिंग लवकर बी होते. बरं. आणि चांगल्या प्रकारे होते. बरोबर. आणि हाईटला बी मेंटेन असते. जास्त हाईट बी जास्त घेतलेली नाही माझ्या शेतात. बरोबर. आणि प्लस तुम्ही हे फळ बघू शकता सेटिंग कशी. बरोबर. हे एकच झाड नाही, तर सर्व झाडांना आहे सेटिंग आहे. बरोबर. बाकी कंपनीवाले फक्त काय दाखवता, एकच झाड दाखवतो. आणि प्लस आतापर्यंत 6-6.5 महिने झाले, बऱ्याच लोकांच्या व्हायरस बी होऊन गेलेला आहे. बरोबर. त्याच्यावर हाय व्हायरस नाही असं नाही, पण कमी प्रमाणात, खूप म्हणजे लवकर बळी येत नाही. कमी प्रमाणात आहे. आणि सेटिंग चांगली, फळ बी चांगलं आहे. बरं. फक्त आता आम्हाला पाण्याचं नियोजन करावं. आणि साधारण एका झाडावर किती किलो फळ निघेल? मला तरी वाटतंय 25 ते 30 किलो पर्यंत आहे आता सध्या. अजून त्याची फुगवण होईल. बरोबर. आणि तुम्ही हे पण करता वाटतं ना, कन्सल्टन्सी पण करता लोकांना, म्हणजे शेतकऱ्यांना रोपं मागून देतात? बरं, मग तुम्ही जे तुमच्या प्लॉट व्यतिरिक्त अजून जे काही रोपं दिलेले आहेत त्याची काय परिस्थिती किंवा ते प्लॉट कसे आहेत? ती पण आजच्या कंडिशन नाही. या प्लॉटला त्या प्लॉटला जर बघितलं, थोडासा 19-20 शेवटी शेतकऱ्याच्या नियोजनावर पण असतं. आता तुमचं स्वतःचं शॉप असल्यामुळे तुमचं थोडं टेक्निकली बी लक्ष वेगळं हे असतं. चालेल. तुम्ही समाधानी आहात? हो, समाधानी. धन्यवाद.